एका अंकगणितीय श्रेणीतील 7वी व 9वी संख्या अनुक्रमे 55 व 71 आहे. 7वी आणि 9वी संख्या मिळाली. किती आहे? 55 आणि 71. म्हणजे आपल्या याच्यात मधली जरी संख्या पाहिजे तरी भेटू शकते. याच्या दोघातला फरक किती आहे पहा बरं? 16. दोन संख्येच्या मधला फरक आहे 16. म्हणजे जर इथं आपण 8वी संख्या घेतली असती, इथं 8चा फरक आला असता, डबल इथं 8चा फरक आला असता. फरक आहे 16. बरोबर आहे? म्हणजे 7वी संख्या जर 55 असेल, आपल्या काळाची असेल पहिली संख्या. पहिली संख्या किती येईल मग? बघा 8-8चा फरक आहे. 7वी संख्या 55 आहे. 7च्या समोर संख्या किती आहे? 6. पहिली संख्या जर आपल्या काढायची आहे पहिली संख्या, तर आपण काय करू मग? 8 गुणिला अगोदरची संख्या आहे 6 बरोबर झाले 8 सकम 48. 8 सकम 48. 55 मधून जर आपण 48 काढले, 55 मधून 48 काढले, उरले किती? 7. म्हणजे 7 काय झाली आपली पहिली संख्या. पहिली संख्या किती झाली? 7. ही झाली पहिली संख्या. आता आपली एकूण संख्या आहे 12. एकूण संख्या किती आहे? 12. जर इथं पहा 7वी संख्या 55 आहे. 12वी संख्या कोणती? तर 7च्या समोर किती अंक आहे? 7 आणि 5 12. म्हणजे जर आपण केलं 8चा फरक आहे 8 पंच 40. बरोबर आहे? 8 पंच 40. 7च्या समोर अंक किती आहे? 5. म्हणजे 55 प्लस 40 ही झाली 12वी संख्या. किती? 95. आपल्या काळाची बेरीज तर बेरीजचा शॉर्टकट असते. पहिली संख्या म्हणजे 7, शेवटची संख्या म्हणजे 95 भागिला 2 गुणिला एकूण संख्या आहे 12. 95 7 बघा किती होते? 102 भागिला 2 गुणिला 12 बेसक 12. 102 गुणिला 6. 6 दोन्ही 12 2 हाताला 1 6 0 0 1 1 6 1 6 म्हणजे त्याची बेरीज किती झाली मग? 612.